सर्व जनतेचा पूर्ण मला पाठिंबा आहे। मला जशी साथ दिली तशीच माझ्या मुलाला पण साथ देऊन तुमचा मौल्यवान मताचा आशीर्वाद त्या मुलाला मिळावा। प्रवीण सोनवणेला त्यांच्या आजोबांचा पाठिंबा आहे, आशीर्वाद आहे। त्यांचे काम त्याने जवळून पाहिलेलं आहे, त्यामुळं जनतेसाठी ते अहोरात्र वाहून घेणार आहे। त्यामुळे सगळ्यांच्या इच्छा, सगळ्यांचा प्रश्न सोडवेल ह्याची मला खात्री आहे। दर्शको नमस्कार, के न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। कोल्हापूर महानगरपालिकेसाठी मतदान अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलं आणि आम्ही या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक दिग्गजांना भेटतो आहे आणि आज आपल्यासोबत आहेत कोल्हापूर महानगरपालिकेच्या माजी महापौर जयश्री हरिदास सोनवणे। मॅडम नमस्कार, मी आपलं आमच्या चॅनलमध्ये स्वागत करतो। तर या महापालिका निवडणुकीत आपले चिरंजीव प्रवीणदादा सोनवणे निवडणूक लढवत आहेत, तर एकंदरीत काय सांगाल की आपण जनतेतून फिरताय, कसा प्रतिसाद मिळतोय? सर्वप्रथम के न्यूजच्या सर्व मीडियाला माझा नमस्कार। ज्याप्रमाणे मी 2010ला निवडणूक लढवलेली आहे, त्यामध्ये सगळ्यांचा प्रतिसाद मला चांगला मिळाला। त्यांच्या आशीर्वादानं, त्यांच्या प्रत्येकी मतानं मी विजयी होऊन मी महापौरपद बसवले आहे। त्याबद्दल सगळे हे आपल्या भागातले सगळ्या प्रभागामधल्या सैलाब महिलांना, जेंट्सना, सर्व नागरिकांना पहिला माझा मी नमस्कार करते। त्यांच्या आशीर्वादाने मी महापौरपद भूषवलेलं आहे। त्या महापौरपदाची मी चांगला उपयोग करून सर्व जे काही माझ्या पद्धतीनं होईल ते सगळे मी काम केलेलं आहे। सगळ्यात मला अभिमान वाटतो की जे शाहू महाराजांच्या समाधीस्थळाचं जे काम होतं ते इतकं ते माझ्या ह्याच्याखाली ते पूर्ण मी पार केलेलं आहे आणि ते आता भव्यदेवी आता शाहू महाराजांचं एक आता बगीचा झालेला आहे। कोल्हापुरात कुठं जायचं तर ते पहिला बगीचा बघण्याचं जे प्रत्येक पर्यटक लोकांचं हे आहे आणि तिथं बघितल्यानंतर मला समाधान होते की माझ्या हातून ते चांगलं काम मी केलेलं आहे। एकंदरीत काय सांगाल, आता प्रचारादरम्यान आपलं जनतेतून फिरणं होते, कसा प्रतिसाद मिळतो? सर्व जनतेचा पूर्ण मला पाठिंबा आहे। मी केलेल्या कामाची पोचपावती माझ्या मुलाच्या निवडणुकीसाठी मिळणारच आहे आणि मला जसं त्यांनी निवडून दिले तसं माझ्या मुलाला पण निवडून देतील ह्याची पूर्णपणे मला खात्री आहे। पण परत एकदा मी त्यांना माझं आव्हान करते की मला जशी साथ दिली तशीच माझ्या मुलाला पण साथ देऊन तुमचा मौल्यवान मताचा आशीर्वाद त्या मुलाला मिळावा हीच माझी इच्छा आहे। सोनवणे कुटुंबियांचा एक मोठा राजकीय सामाजिक कार्याचा वारसा आहे, त्याबद्दल काय सांगाल? 1985 साली ज्या टायमाला नवीन मतदानासाठी आम्ही बाहेर पडलो, आम्हाला इलेक्शनचा हा काही प्रकार माहीत नव्हता। सासूबाईंनी सांगितलं तसं त्या पद्धतीने आम्ही प्रत्येक भागात जाऊन प्रचार केलेला आहे। 85 पासून आम्ही हा प्रचार करत आलो आहे। त्यामुळे आम्हाला माणसांच्या काही इच्छा असतात, काही कामं असतात, बाकी दुसरी काही कामं नसतात। गटरिंग, रस्ते, पाण्याची व्यवस्था आणि झाडलोट। महिलांचे मुख्य हे आहे ती समस्या एवढीच आहे की आपलं घरदार स्वच्छ असावं, वेळच्या वेळी पाणी यावं। तेवढी मिळाली तर सगळ्या जनता, सगळे आपले कोल्हापूर सगळे खुश होईल। तेवढंच सगळ्या महिलांची इच्छा आहे की आपल्याला ते मिळावं आणि ते करण्याचं काम हे माझा मुलगा करणार ह्याची मला खात्री आहे। प्रवीणदादा एक मोठे उद्योगपती आहेत, उद्योगपती राजकीय क्षेत्रात आहेत, राजकीय क्षेत्रात आता आले आहेत। सामाजिक कार्याचा वसा जोपासून ती राजकारणात पदार्पण करत आहेत, काय सांगाल? प्रवीण सोनवणेला त्यांच्या आजोबांचा पाठिंबा आहे, आशीर्वाद आहे। त्यांचे काम त्याने जवळून पाहिलेलं आहे, त्यामुळं जनतेसाठी ते अहोरात्र आपली हे वाहून घेणार आहे। त्यामुळे सगळ्यांच्या इच्छा, सगळ्यांचा प्रश्न सोडवेल ह्याची मला खात्री आहे। तर आताच आपण कोल्हापूर महानगरपालिकेच्या माजी महापौर जयश्री सोनवणे यांच्याशी संवाद साधला। त्यांची कोल्हापूर महानगरपालिकेच्या विकासाच्या दृष्टीने असणारी व्हिजन जाणून घेतले, त्याचबरोबर त्या महापौर असताना त्यांनी केलेली उल्लेखनीय विकास कामे आपण त्यांच्याकडून जाणून घेतली। तुर्तास तरी मी या एपिसोडमध्ये येथेच थांबतोय। के न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट विजय कदमसह समीर मकानदार, कोल्हापूर। कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी। 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली। 18% GST सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या मोहिते सुझुकी, काळा नाका, कोल्हापूर। मोहिते सुझुकी, उद्यमनगर, कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी, सानेगुरुजी, कोल्हापूर।